हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आज आपल्याला 7th लेक्चर बघायचं आहे. दॅट इज कोडिंग मेथड अँड एरर कंट्रोल. इन अ प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड दॅट इज चेकसम एरर, देन टू डायमेन्शनल पॅरिटी चेक. त्यामध्ये टू डायमेन्शनल पॅरिटी चेकचे दोन टाईप बघितले होते. एक VRC, दॅट इज व्हर्टिकल रिडंडन्सी चेक, अँड LRC म्हणजेच लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक. ठीक आहे. आणि त्याचा पॅटर्न सुद्धा बघितला होता की व्हर्टिकल रिडंडन्सी चेकमध्ये आपण कॉलम वाईज घेतो आणि लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेकमध्ये आपण हॉरिझॉन्टल घेतो. ठीक आहे. आफ्टर दॅट आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे थर्ड टाईप कॉल्ड ॲज सायक्लिक रिडंडन्सी चेक. सायक्लिक रिडंडन्सी चेक, त्यालाच आपण म्हणतो CRC. बघा, फर्स्ट बघितलं होतं आपण पायरिटी चेक, दुसरं बघितलं होतं आपण दॅट इज इन प्रिव्हियस लेक्चर चेक सम एरर. राईट. ह्या दोघांमध्ये काय होतं की पायरिटी चेकमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त एरर असतील तर ते आपण डिटेक्ट करू शकत नव्हतो. आणि देन चेक सम एररमध्ये आपण ते करू शकत होतो. आणि थर्ड सायक्लिक रिडंडन्सी चेक म्हणजे हा जो थर्ड टाईप आहे हा मोस्ट पॉवरफुल टेक्निक आहे फॉर व्हॉट, फॉर डिटेक्शन अँड करेक्शन द एरर. ठीक आहे. सो डिटेक्शन अँड करेक्शन एररसाठी आपण पॉवरफुल टेक्निक ही वापरतो ॲज कम्पेअर टू व्हॉट, दॅट इज पायरिटी चेक अँड चेक सम एरर. मग ॲक्च्युली यामध्ये होतं काय? सो दिस सायक्लिक CRC इज बेस्ड ऑन that is binary principle, and this binary principle consists of sequence of redundancy bit. Sequence of redundancy bit is called as CRC. ठीक आहे. ह्या बायनरी प्रिन्सिपलमध्ये आपण सिक्वेन्स ऑफ रिडंडन्सी घेतो, त्यालाच आपण CRC असं म्हणतो. ठीक आहे. आफ्टर दॅट इट अपेंडेड ऑन द एंड ऑफ द मेसेज. ह्या शेवटचा जो मेसेज असेल तेव्हा हे आपण काय करतो, त्याला अपेंड करतो. ठीक आहे. सेंडर ऑफ CRC, जो आपण डेटा सेंड करतोय CRC टू मेसेज, ठीक आहे, तो इन द फॉर्म ऑफ काय असतो, कोडवर्ड. जो की आपण पायरिटीमध्ये पण बघितला होता, तो कोडवर्डमध्ये होता, जे की नंबर ऑफ आपण बिट सिक्वेन्स ॲड केले होते त्याला आपण काय म्हटलं होतं, कोडवर्डच म्हटलं होतं. ओके. मग आता सेंडरने काय केलं, हा आपला CRC टू मेसेज वर्ड पाठवला आणि त्याला आपण कोडवर्ड असं म्हटलो, बरोबर. मग ॲट द रिसिव्हर धिस कोडवर्ड इज डिवायडेड इन अ सेम जनरेटेड वर्ड. म्हणजे जे रिसिव्हर जे आहे, जे ओरिजिनल सिग्नलच्या फॉर्ममध्ये तुम्ही डेटा पाठवलेला आहे, राईट राईट, त्याला आपण काय करतो, पुन्हा रिजनरेट करतो ॲट द रिसिव्हर. ठीक आहे. आणि ते करस्पॉन्डिंग टू असतो दॅट इज अ G ऑफ X. ओके. देन यामध्ये जर एखाद्या वेळेस आपल्याला जर एरर चेक करायचं म्हटलं, जर नो एरर ही कंडिशन जर येत असेल आणि एरर ही कंडिशन जर येत असेल तर तेव्हा काय होईल, ज्यावेळेस नो एरर ही कंडिशन येते तर त्यावेळेस रिमाइंडर ऑफ डिव्हिजन इज इक्वल्स टू व्हॉट, 0. ज्यावेळेस रिमाइंडर तुमचा 0 आला तर त्यावेळेस नो एरर असणार, आणि ज्यावेळेस रिमाइंडर हा नॉन झिरो व्हॅल्यू दाखवत असेल तर त्यामध्ये एरर आहे, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. हे ॲक्च्युली आता सायक्लिक रिडंडन्सी चेक हे तुम्हाला एक्झाम्पलवरून आणखी चांगलं समजणार आहे. ॲक्च्युली यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपण जसं डिव्हिजन करतो त्याप्रमाणे यामध्ये सुद्धा डिव्हिजनच करावं लागते आपल्याला. तर यामध्ये सध्या लक्षात ठेवा की हा बायनरी प्रिन्सिपल असतो, नंतर सेंडर हा इन द फॉर्म ऑफ कोडवर्ड असतो, अँड रिसिव्हर हा पुन्हा जनरेट करतो इन द फॉर्म ऑफ G ऑफ X सिग्नल. देन एरर जर असेल तर नॉन झिरो व्हॅल्यू असणार आहे रिमाइंडरची, आणि एरर जर नसेल तर तुमचं रिमाइंडर हा 0 असेल. ठीक आहे. मग आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, की ॲडव्हान्टेजेस ऑफ CRC मेथडचे ॲडव्हान्टेज कम्पेअर टू पायरिटी अँड
चेक सम एरर. सो याचा ॲडव्हान्टेज फर्स्ट असा आहे की हा एनी टाईप ऑफ एरर काय करतो, डिटेक्ट करतो. डिटेक्टिंग एनी टाईप ऑफ एरर. ठीक आहे, फर्स्ट ॲडव्हान्टेज. सेकंड वन इज व्हॉट, इट डिटेक्ट द बस्ट एरर. बघा सायक्लिक चेक सम एररमध्ये आपण बस्ट एरर हे पायरिटी चेकमध्ये म्हणून कम्पेअर केले होते काल याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये. आणि यामध्ये बस्ट एरर जे असतात राईट, तर यांना सुद्धा डिटेक्ट करतो विथ द हेल्प ऑफ लेंथ इज लेस दॅन ऑर इक्वल टू दॅट इज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल हा तुम्हाला तर माहितीच आहे, पॉलिनॉमियलची डिग्री किती मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही बघता, तर त्याचा इथं आपल्याला उपयोग होतो. ठीक आहे, सो बस्ट एरर ही लेंथ लेस दॅन ऑर इक्वल्स टू काय पाहिजे, पॉलिनॉमियल ऑफ डिग्री. देन प्रॅक्टिकली द करेक्शन ऑफ एरर इन द इज टू बी पॉसिबल. थर्ड ॲडव्हान्टेज असं आहे की आपण जे एरर डिटेक्ट करतोय राईट, डिटेक्टेड एरर is to be corrected in a practically simply possible. ठीक आहे, तर हा हे त्याचे 3 प्रकारचे ॲडव्हान्टेजेस आहे. ठीक आहे, आता आपल्याला CRC याला ऑब्टेन करायचं असेल तर कुठली गोष्टी किंवा कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहे राईट, तर ते आपण बघूया आणि CRC जनरेटरची डायग्राम बघूया आणि ते प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सो याला पहिले नोट करून घ्या. Okay, so procedure to obtain CRC प्रोसिजर किंवा CRCला ऑब्टेन करण्यासाठी 2 प्रकारच्या पॉसिबल मेथड्स आहे किंवा डिवाइड द डाटा युनिट. फर्स्ट मेथड आहे डिवाइड द डाटा युनिट बाय प्रीडिटरमाइंड डिव्हिजन. तर ही एक पहिली मेथड आहे टू ऑब्टेन द CRC, डिवाइड द डेटा इंटू प्रीडिटरमाइंड डिव्हिजन. सेकंड, ऑब्टेन द रिमाइंडर. त्यानंतर काय करा, जे डिव्हिजन करणार त्याचा रिमाइंडर जनरेट करा अँड इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, सिम्पली CRC. ओके, सो ही झाली याचे 2 प्रोसिजर. मग आता हे CRC जनरेट करण्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, गरज कशाची लागते, तर याला 2 प्रकारच्या व्हॅलिड आहे रिक्वायरमेंट. फर्स्ट की नंबर ऑफ बिट in a CRC should be 1 less than number of bit in a division. डिव्हिजन मध्ये ज्या बिट्स असतील, डिव्हिजन म्हणजे CRC नंबर ऑफ बिट जे घेणार आपण ते डिव्हिजन पेक्षा कसे पाहिजे, कमी पाहिजे. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे बरं, कारण सॉल्व करताना याचा फार महत्त्वाचा उपयोग होईल. सेकंड असं की रिझल्ट is in the bit is the sequence which is exactly divisible by the divisor. तो डिवायझरनी काय झाला पाहिजे, डिव्हिजिबल झाला पाहिजे. डिव्हिजिबल बाय व्हॉट, डिवायझर. हे एक महत्वाचं आहे. तर सिक्वेन्स विच इज डिव्हिजिबल बाय डिवायझर. ओके ओके, तर हे एक 2 तुम्हाला याच्या प्रोसिजर आणि त्याचे रिक्वायरमेंट हे तुम्हाला लर्नच करून ठेवावं लागणार. देन बघा आता CRC जनरेटर याची डायग्राम कशा प्रकारे, तर CRC जनरेटरची डायग्राम ह्या साईडला ड्रॉ करतो विथ टेकिंग व्हॉट अदर पे. सो फर्स्ट बघा यामध्ये असतो तुमचा मेसेज अँड देन सेकंड ब्लॉकमध्ये आपण घेतो 0 0 0 अप टू व्हॉट, अप टू n पर्यंत. हे आपले असतात n बिट. ठीक आहे, n बिट आपण म्हणतो याला. आणि देन हे याच्यामध्ये बायनरी डिव्हिजन होते आणि हे बायनरी डिव्हिजन प्रोड्यूस करता डिवायझर आणि हे डिवायझर ॲज अ CRC म्हणून. तर डिवायझर नंतर आपल्याला CRC बनल्यानंतर हा असतो आपला n बिट
आणि हा जो एन बिट आहे तो ॲज अ मेसेज आणि CRC म्हणजे इन द फॉर्म ऑफ कोडवर्ड हा काम करतो. आता बघा लक्ष द्या, हा जे आपण मेसेज सोबत जे एन बिट घेतलेले आहे, तर हे एन बिट कसे पाहिजे आपल्याला लेस दॅन द नंबर ऑफ बिट. ही जी आपण कंडिशन सांगितलेली लेस द नंबर ऑफ बिट, तर ही कंडिशन इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. दुसरं, हे जे 00s घेतोय आपण, तर ते विच इज आपण जर डिवायझर जर आपला 5 बिटचा जर असेल, ठीक आहे, तर आपल्याला अपेंड करावं लागणार दॅट इज अ 40 मेसेज, म्हणजे एकने कमी हा मेसेज घ्यावा लागणार. 5 जर तुमचे डिवायझर असेल तर तुम्हाला 4 त्याला सिम्पली अपेंडेड ॲज अ मेसेज घेऊन कन्सिडर करावं लागणार, म्हणजे एकने कमी घेणार. ठीक आहे. आणि हेच तुमचे काय करता ॲज अ मेसेज वर्ड म्हणून सनी काम करता. ओके. देन ही जी आहे डिव्हिजन, ही डिव्हिजन म्हणतो आपण त्याला बायनरी डिव्हिजन. ठीक आहे. बायनरी डिव्हिजन झाल्यानंतर डिवायझर हे आउटपुट आहे आणि डिवायझरचं आउटपुट ॲज अ रिमाइंडर म्हणून आपण कन्सिडर करतो आणि रिमाइंडरच तुम्हाला सांगतो की एरर आहे किंवा नाही म्हणून. ठीक आहे. सो आउटपुट आपलं मेसेज अँड CRC त्यालाच आपण म्हणतो कोडवर्डच्या फॉर्ममध्ये हा डेटा असतो. तर ही डायग्राम फार महत्त्वाची आहे की CRC जनरेटरचे तुम्हाला प्रॉब्लेम ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे तर प्रॉब्लेम सोपे आहे याचे, बट महत्त्वाचं काय की तुम्हाला जर CRC जनरेटर असं एक्सप्लेन करून जर विचारलं तर सिम्पली तुम्हाला डायग्राम सुद्धा जमली पाहिजे. ठीक आहे. सो ही एक डायग्राम महत्त्वाची आणि आता आपल्याला बघायचे याचे प्रॉब्लेम्स. सो याला नोट करून घ्या. बघा आता हा प्रॉब्लेम दिलेला आहे, जनरेट द CRC कोड फॉर अ डेटा वर्ड दिलेला आहे आणि देन डिवायझर दिलेला आहे बघा 10101. किती आहे बघा हे 5 आहे. आता आपल्याला काय लागणार याच्यामध्ये किती मेसेज घ्यायचे, याच्यामध्ये अपेंडेड दॅट इज अ 4 मेसेज आपण काय घेणार हे दॅट इज अ 0. इथे दिसलं का, तर ते त्या डायग्रामवरून आपल्याला समजतं. ओके. सो पहिले लिहून घेतला की डेटा वर्ड किती आहे, नंतर डिवायझर किती आहे, राईट. तर मेसेज जो डेटा वर्डचा आहे तो किती याचा आहे 339 टोटल आहे, राईट. आणि कोडवर्ड कितीचा आहे 5चा, म्हणून आपला 4 ॲडिशनल 0 घ्यावा आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. तर याला काय करायचं आहे, ह्या डेटा वर्डला आपल्याला डिवाइड करायचं आहे, राईट. सो तर डिवायझरनी आपल्याला डेटा वर्डला डिवाइड करायचं. तर आपण नॉर्मल जशी डिव्हिजन करतो त्याप्रमाणेच याला काय करायचं डिवाइड करायचं. बघा हा जशाच तसा आपण लिहून घेतला आणि तुम्हाला हे माहित पाहिजे की सबस्ट्रॅक्शन ॲडिशन करताना 1011 याचं काय कंडिशन होते म्हणून. ठीक आहे. सो 1 आणि हा 1 हा काय झाला तुमचा 0, 1 प्लस 0 दॅट इज 1. इथं तुम्हाला ॲडिशन नुसारच करावं लागणार. ठीक आहे. सो ॲट द आउटपुट जे मिळणार तुमचं ते रिमाइंडर असणार आणि रिमाइंडर ॲट द लास्टला 1 जर आलं तर तुम्हाला माहितीच आहे काय कन्सिडर करतो आपण दॅट इज एरर इज टू बी व्हॉट ऑकर, राईट. आणि 0 जर आलं तर आपण समजून घेणार काय की एरर नाही म्हणून, राईट. सो ह्याप्रमाणे सगळे सेकंड इक्वेशन सुद्धा तसेच आहे आणि थर्ड इक्वेशन सुद्धा तशाच प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे. आणि जो आउटपुट होतो बघा तुमचा रिमाइंडर हा तुम्हाला आदर ब्रॅकेटमध्ये म्हणजेच तुमचा हा कन्सिडर होतो CRC आणि हा मेसेज सिग्नल म्हणजे डेटा वर्ड जो इनपुट होता तो इनपुटचं हे काय झालं तुमचं आउटपुट झालं आणि ह्या टोटल कॉम्बिनेशनला आपण म्हणतो दॅट इज अ कोड वर्ड. ठीक आहे. नॉर्मल डिव्हिजन केल्यासारखं आपली डिव्हिजन करायची बघा, काही जास्त असं विशेष नाहीये. बघा हा 10101 1 जा, मग ही जशाच तशी व्हॅल्यू आली. ठीक आहे. याला तुम्ही सॉल्व्ह केलं 1 मायनस 1 दॅट इज 0. देन यामध्ये 1 मायनस 0 1 0 मायनस 1 दॅट इज 1. सो 0 0 0 1 1 0. ठीक आहे. आणि हा वरतून तुमचा काय घेतला पुढचा 0 कन्सिडर केला आणि पुन्हा 1 जा, ही व्हॅल्यू पुढं वाढत वाढत गेलो आपण. ठीक आहे. सो जसं आपण नॉर्मल डिव्हिजन करतो त्याप्रमाणे याची डिव्हिजन करत जायची आहे. ठीक आहे. देन पुढे बघा तुम्हाला पॉईंट दिला CRC चेकर म्हणून. CRC चेकर बघा बऱ्याच वेळेस तुम्हाला एक्झामसाठी सुद्धा वापरलेला आहे. तर CRC चेकरमध्ये बघा आपण जी आत्ता डायग्राम बघितली होती CRC जनरेटर, त्याप्रमाणे CRC चेकर सुद्धा आहे. बदल बघा काय आपलं हे जे रिसिव्ड कोडवर्ड होते आपले आउटपुट होते हे मेसेज आणि
CRC हे कोडवर्डच्या फॉर्ममध्ये. तर हे कोडवर्ड CRC कुठं कंटिन्यू होतोय, मेसेज आणि CRC पुन्हा बायनरी डिव्हिजन होती त्याची, पुन्हा डिवायझर आणि रिमाइंडर आहे, राईट. मग हे काय करतं, तुमचं चेक करतं एरर आहे की नाही. आपण जी कंडिशन बघितली बघा, इफ द रिमाइंडर इज 0 देन नो एरर, इफ द रिमाइंडर इज नॉन झिरो देन देर इज अ एरर. तर ही सुद्धा तुम्हाला CRC चेकरची डायग्राम प्रिपेअर करून ठेवावं लागणार, ठीक आहे. तर त्याचप्रमाणे आणि इथे एक महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतोय तर हे आपण ऍड करतोय बघा, इथं यामध्ये ऍडिशनच केलेली आहे. ह्या इथं क्लेरिफिकेशन होतोय बघा आपल्याला ते. ओके, सो इथं आपण काय करतो, ऍडिशनच करतोय यांची. ओके, सो हे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला की 0 ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय घेणार, 1 असेल तर काय घेणार. ओके, सो हे सुद्धा प्रॉब्लेम सेम पद्धतीने तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आणि यामध्ये नेहमी असं सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे की तुम्हाला 0 कन्सिडर करायचे किती आहे की नाही म्हणून झाले, ठीक आहे. तर ह्याप्रमाणे हे इक्वेशन सॉल्व्ह करा. सो यानंतर आपल्याला एरर करेक्शन टेक्निक, की एरर करेक्शन टेक्निक आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आणि देन हा चॅप्टर थोडासा लेंदी आहे, ठीक आहे. बट जसं जसं आपण एंडिंगला चाललोय ह्या चॅप्टरच्या, तसं तसं हा थोडासा काय होतोय, सोपा होत जातोय. काय, कारण की डेरिवेशन येतं यामध्ये, ठीक आहे. सो आहे थोडासा चॅप्टर सेकंड मोठा, बट करावं लागेल आपल्याला, त्यासाठी ऑप्शन नाही आहे, राईट. हे जसं तुम्हाला डिजिटल होतं तशाप्रमाणे हे डिजिटल थोडंसं वेगळं आहे, इन द फॉर्म ऑफ कम्युनिकेशन, राईट. डिजिटलचा उपयोग हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, टाईप्सच्या स्वरूपात जास्त आहे, ठीक आहे. सो याला थोडंसं प्रिपेअर करताना थेरॉटिकल प्लस डेरिवेशन असा दोघांचा टच असतो, ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.